आपण सिद्धेश्वराच्या मंदिरात गेलो तर बाहेर येताना आपल्याला एक छोटंसं महावीरसिंग काका यांचं मंदिर दिसतं. आता आपण त्या ठिकाणी दर्शनाला जातो, पण आपल्याला माहीतच नाही की हे नक्की कोण होते किंवा यांचं मंदिर या ठिकाणी का उभारण्यात आलेलं होतं आणि कुणाला जर विचारलं आपण की बाबा हे नक्की कोण होते, त्यांना सुद्धा माहीत नाही. पण प्रश्न मनात निर्माण होतो की एका बाजूला सिद्धेश्वराचं मंदिर आहे, त्यानंतर दुसऱ्या बाजूला दत्ताचं मंदिर आहे, त्यानंतर गणपतीचं मंदिर आहे आणि याच्यामध्ये महावीरसिंग काका यांची समाधी आहे. पण महावीरसिंग काका हे नक्की कोण होते? त्यांचं इथं समाधी का बांधण्यात आली? मंदिर का बांधण्यात आलं होतं? त्यांनी असं काय कार्य केलं होतं? तर त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तर पाठीमागच्या काही काळापासून जवळ-जवळ वर्षभरापासून महावीरसिंग काका यांच्याबद्दलची मी माहिती जमा करण्याचा प्रयत्न करतोय. अनेक लोकांना भेटतोय. त्याच्यानंतर त्यांची पुण्यतिथी साजरी करायची याच्यासाठी पण अनेकांना त्यानिमित्ताने भेट झालेली होती. आणि यावेळेस मग सुतार मंडळी जी आहेत, तर त्यांनी मला सांगितलं की काकांची जी पुस्तकं आहेत ती थोरातांनी प्रकाशित केलेली आहेत. आणि त्यानंतर मग आम्ही आदरणीय विठोबा बाळकू थोरात यांच्या घरी गेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्हाला अविनाशमाला नावाचा एक छोटा ग्रंथ मिळालेला होता. आणि काकांचे अजूनही अनेक ग्रंथ आहेत. तर हा ग्रंथ काकांच्या ज्या पत्नी आहेत, म्हणजे अविनाशमाला जो आहे तो ग्रंथ काकांच्या पत्नी भिकूबाई यांच्या साक्षीनं थोरात बंधूंनी प्रकाशित केलेला होता. आणि या सगळ्यांमध्ये खरं तर म्हणजे व्यक्तिशः मी थोरात परिवाराचा आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे हा ग्रंथ आज आम्हाला पाहायला मिळतोय. आणि गावचा जो अनमोल ठेवा आहे, तो ठेवा या थोरातांनी जपून ठेवलाय, जिवंत ठेवलाय. आणि हा जो ग्रंथ आहे अविनाशमाला, त्या अविनाशमाला या ग्रंथाला आशीर्वाद दिलेला आहे कोल्हापूर म्हणजे करवीरचे एरंडेश्वर स्वामी जे आहेत, त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये काकांनी लिहिलेल्या गवळणी, अभंग असे त्याच्यामध्ये दिलेले आहेत. या अभंगांची माहिती मी पुढच्या भागामध्ये नंतर देणार आहे. आता या भागामध्ये रामचंद्र शंकर काळे यांनी लिहिलेलं महावीरसिंग काका यांचं चरित्र जे आहे ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. पुण्यापासून साधारण 32 मैलावरती म्हणजे साधारण 50 ते 55 किलोमीटर अंतरावरती दौंड तालुक्यातील राहू पिंपळगाव म्हणजेच पूर्वीचं महान तीर्थक्षेत्र होतं पिंपळक्षेत्र. हे जे गाव आहे, तर त्या गावाच्या दक्षिण दिशेला एक भव्य आणि रमणीय असं सिद्धेश्वराचं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. आणि ते गावचं ग्रामदैवत आहे. आणि याच पिंपळ क्षेत्रामध्ये धनसिंगराव राजपूत परदेशी नावाचे एक सद्ग्रस्त राहत होते. त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी होत्या. त्यांचं नाव आहे कौशल्याबाई. कौशल्याबाई अत्यंत सात्विक होत्या, धार्मिक होत्या आणि त्यांचा परिवार सुद्धा अशाच पद्धतीचा होता. आणि सिद्धेश्वराच्या आशीर्वादाने त्यांना एक मुलगा झाला होता. नाव ठेवलं होतं विठ्ठल सिंग. आता मुलगा लहानाचा मोठा होत होता. वडिलांनी मुलाला शाळेत घातलं. पण विठ्ठल सिंग जे आहेत, त्यांचं शाळेत मन काही रमत नव्हतं आणि अभ्यासावरती बिलकुल लक्ष नव्हतं. आणि त्यामुळे मग त्यांनी मुलाला म्हणजे वडिलांनी मुलाला शाळेतनं काढलं. आता घरची परिस्थिती त्यांची गरिबीची होती. 18 दारिद्र्य होतं. आणि आता मुलगा मोलमजुरी करेल आणि 4 पैसे मिळवून आणेल असं आई वडिलांना वाटत होतं. पण मुलगा काहीच करत नव्हता. आणि एक दिवस विठ्ठल सिंग जे आहेत ते घरातनं गायब झाले. आता मुलगा अचानकपणे गायब झालाय. आई-वडील काळजीमध्ये पडलेत. मुलगा कुठं गेलाय, काय गेलाय? आई-वडिलांना अन्न-पाणी गोड लागत नव्हतं, काहीही सुचत नव्हतं. त्यांनी सगळीकडे शोधाशोध घेतली होती. मुलगा कुठेही सापडला नाही. आई-वडील मग आता देवाचा धावा करायला लागले, की "देवा माझ्या मुलाला सुखी ठेव. तो कुठेही असू दे, तरी तो त्याचं रक्षण कर, त्याला सुखी समाधानी राहू दे." आणि एक दिवस चमत्कार झाला. हे विठ्ठल सिंग घरी आले. आई-वडिलांनी पाहिलं, आपला मुलगा आलाय समोर. त्यांना प्रचंड आनंद झालाय, कारण कुठं गेला, काय गेला काहीच माहीत नव्हतं. आणि मुलगा आला, पण मुलगा अंतर्बाह्य बदललेला होता. त्याचं जीवनमान बदललेलं होतं. त्याच्याकडे पैसे आले होते. त्याचा पेहराव बदललेला होता. आणि हे सगळं कसं काय आलं होतं? त्यावेळेस मग त्या मुलानं आपल्या आई-वडिलांना सांगितलं, की तो घरातून गेला आणि पलटणीमध्ये म्हणजे सैन्यामध्ये नोकरीला लागला. आणि नोकरीला लागल्यानंतर मग त्याला तो पगार आणि ते सगळं मिळायला लागलेलं होतं. आता हे ऐकल्यानंतर मात्र आई-वडिलांच्या आनंदाला अजूनच पारावर राहिलेला नव्हता. कारण आता आपला मुलगा चांगल्या मार्गावरती गेलेला होता. 4 पैसे मिळवायला लागलेला होता. आणि त्यानंतर आता काही काळानंतर आई-वडिलांनी ठरवलं, की आता आपण मुलाचं लग्न करूया. आणि त्यानंतर रामकुंवर नावाची एक मुलगी होती, तरुणी होती. तर त्या तरुणीचं विठ्ठल यांच्याबरोबर ते लग्न लावण्यात आलं होतं. आता या ज्या रामकुंवर आहेत, त्या सुद्धा धार्मिक होत्या, पतिव्रता होत्या आणि सिद्धेश्वराची मनोभावे सेवा करत होत्या. आणि कालांतराने त्यांना सुद्धा 2 मुलं झाली होती. त्यातले थोरले होते तजिरंग सिंग. आणि त्यानंतर अश्विन शुद्ध शके 1810 या दिवशी गुरुवारी सूर्यास्ताच्या वेळेस एक मुलगा जन्माला आला. नाव ठेवलं महावीर सिंग.
म्हणजेच आपले महावीर सिंग काका. आता महावीर जे आहेत ते लहानपणापासूनच परमेश्वराचे भक्त होते आणि त्यांच्या घरामध्ये नित्यनियमाने भजन, कीर्तन, धार्मिक विधी वगैरे होत होते आणि त्याच्यामुळे मग ह्या वातावरणात ते लहानाचे मोठे होत होते. त्यानंतर मग त्यांना शाळेमध्ये टाकण्यात आलं होतं. थोडंफार त्यांचं शिक्षण झालं होतं, म्हणजे अक्षरांची तोंडओळख झालेली होती आणि आता महावीर जे आहेत ते 12 वर्षाचे झाले होते आणि या लहान वयामध्येच ते आध्यात्मिक गोष्टी बोलायला लागले होते. त्यांचं शिक्षण तसं पाहिलं तर कमी होतं, पण ज्ञान मात्र त्यांना अगाध होतं आणि आता आई-वडिलांनी पुढं मुलाचं लग्न लावून द्यायचं असं ठरवलेलं होतं आणि त्या पद्धतीनं त्यांचं लग्न पण करण्यात आलं. लग्न झालं होतं, पण त्यांचं लक्ष संसारावरती बिलकुल नव्हतं आणि याच काळामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. म्हणजे लग्न झाल्यानंतर एक 2-3 वर्षांनी त्यांची पत्नी जी आहे, ती नदीमध्ये बुडून मरण पावलेली होती. आता ही बातमी गावामध्ये पसरली होती. आता त्या काळामध्ये सुद्धा आणि आता सुद्धा समाजामध्ये किंवा गावामध्ये काही कुटील, कारस्थाने, धूर्त, लबाड, फसवे, चलाख, कावेबाज अशा पद्धतीचे प्राणी होते, आहेत आणि ते राहतीलच. पण अशा प्राण्यांनी मग या संधीचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली होती आणि महावीर सिंग काकांवरती नको-नको ते आरोप करायला सुरुवात केली होती. विचार करा, जो तरुण कोणाला शब्दानं सुद्धा उलटून बोलत नाही, कोणावरती आवाज चढवून बोलत नाही, जो दुसऱ्यांना मदत करतो, अडचणीमध्ये मदत करतो, जो भजन करतो, कीर्तन करतो, देवाची पूजा-अर्चा करतो, त्यानंतर कोणाबद्दल कधीच वाईट बोलत नाही, वाईट व्यसनं करत नाही, कुठलीही चुकीची गोष्ट करत नाही. अशा महान व्यक्तीवर सुद्धा लोकांनी टीका-टिप्पणी करायला सुरुवात केली होती, निंदा करायला सुरुवात केली होती. अर्थात तुकोबारायांना ज्यांनी सोडलं नाही, ज्ञानोबारायांना ज्यांनी सोडलं नाही, ते महावीर सिंग काकांना तरी काय सोडणार आहेत. आता हे सगळं चालू असताना निंदा-नालस्ती चालू होती, टीका चालू होती. पण काकांचं आध्यात्मिक कार्य जे आहे, ते कार्य त्यांच्या पद्धतीनं चाललेलं होतं. महावीर सिंग काका हे सिद्धेश्वर मंदिरामध्ये रामायण, महाभारत हे जे ग्रंथ आहेत, ते ग्रंथ वाचायचे आणि त्या काळी त्यांचे सहकारी होते गेनबा कुंभार. आता हे दोघंही नित्यनियमाने मंदिरामध्ये जायचे आणि एकदा त्यांना बाबाजी राजगुरू नावाचे एक साधक भेटले. आणि त्यांनी त्यांना उपदेश केला, की "बाबांनो, तुम्ही आता जे काही कार्य करताय, धार्मिक कार्य करताय, ते कार्य अपूर्ण आहे. कारण अजून तुम्ही गुरु केलेलं नाही आणि गुरुशिवाय कोणतीही विद्या ही अपूर्ण असते आणि त्याच्यामुळे तुम्हाला गुरुची गरज आहे." आणि याच काळामध्ये पिंपळगावमध्ये जोगवडी या ठिकाणचे एक सत्पुरुष, त्यांचं नाव आहे विश्वनाथ बाबा. ते आले होते. ते आल्यानंतर म्हणजे महावीर सिंग काका त्यांना भेटले आणि ते काही जन्माजन्मांतराचं नातं असतं, त्या पद्धतीने गुरु शिष्यांना एकमेकांची भेट झाली आणि महावीर सिंग काकांनी विश्वनाथ बाबा यांना आपलं गुरु मानलेलं होतं आणि विश्वनाथ बाबा यांनी त्यांना शिष्य मानलं होतं आणि ज्यावेळेस महावीर सिंग काका यांना गुरु मिळाले, गुरु लाभले, त्यानंतर मात्र त्यांना आत्मबोध झाला आणि त्या काळामध्येच त्यांनी मग अविनाशमाला नावाचा ग्रंथ लिहिला. प्रेमानंदमाला अशा पद्धतीचे 2 ग्रंथ त्यांनी लिहिलेले होते आणि बोधात्म ज्ञान नावाचा एक 45 अध्यायांचा प्रासादिक ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिलेला होता. तर अशा पद्धतीनं आता ते लिखाणाचं कार्य वगैरे त्यांचं चाललेलं होतं. आता याच काळामध्ये त्यांच्या घरातल्या लोकांचा आग्रह होता, की त्यांनी दुसरं लग्न करावं. आता हो ना करता मग त्यांनी लग्न केलं भिकूबाई यांच्याबरोबर ती आणि अशा पद्धती आता त्या भिकूबाईंना मग लोकं काकी म्हणायला लागली आणि काकी सुद्धा अत्यंत धार्मिक होत्या, अत्यंत पतिव्रता होत्या आणि त्या सुद्धा आपल्या पतीला प्रचंड साथ देत होत्या. पण दुर्दैव बघा, हा एवढा चांगला परिवार होता, एवढी चांगली माणसं होती, सगळं चांगलं होतं. पण त्यांना अपत्य प्राप्ती मात्र झालेली नाही. आता महावीर सिंग काका जे आहेत, त्यांचा गुरु संप्रदाय नाथपंथी आहे आणि त्यांनी अनेक चमत्कार केले होते. म्हणजे एकदा त्यांचे शिष्य बाबूराव गायकवाड, तर यांना त्यांनी सांगितलं, की तुम्ही नवनाथ वाचा आणि नवनाथ वाचत असताना समोर श्रोते बसलेले होते आणि वक्ते वाचत होते आणि हे सगळं चालू असताना अचानकपणे या सगळ्या मंडळींना समाधी लागली होती आणि जवळ-जवळ 8 तास ही सगळी लोकं समाधीमध्ये होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते जागे झाले, समाधीतनं बाहेर आले आणि नंतर हा जो चमत्कार घडला, तो चमत्कार कळला, की अरे आपण इतक्या वेळ समाधीमध्ये होतो. तर अशा पद्धतीने आणि हे सांगणारे लोकं सुद्धा काही काळापर्यंत जिवंत होते. आता मला वाटतं त्याला बरेच वर्ष झाले, त्यामुळे कोणी जिवंत नसतील. पण जर कोणी असतील तर त्यांनी सुद्धा ती गोष्ट आवर्जून सांगावी. आणि काही लोकांना मी जेव्हा भेटलो होतो, तर त्यावेळेस त्यांनी काकांचे काही चमत्कार मला सांगितले होते. म्हणजे काका मंदिरामध्ये असायचे आणि एकदा एक महिला त्यांच्याकडे तिचा मुलगा आजारी होता आणि अ,
ती काकांच्या दर्शनाला घेऊन गेली आणि काकांना सांगत होती, की मुलाला ताप आला, नंतर तो बेशुद्ध पडला, वैद्याकडे नेलं, देवऋषी वगैरे सगळं केलं, पण काही फरक पडला नाही. आता मी काय करू? ती आई रडती आहे, मुलगा बेशुद्ध पडलेला आहे. आणि त्यावेळेस मग काकांनी त्या मुलाला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून, त्याच्या पूर्ण शरीरावरून त्यांनी हात फिरवला आणि तिला सांगितलं, म्हटलं, की "ह्या बाळाला घेऊन तू घरी जा आणि मुलाला फरक पडेल." अशा पद्धतीनं आशीर्वाद दिला आणि ती बाई काकांचं दर्शन घेऊन घरी गेली. घरी गेल्यानंतर काही वेळानं, इतक्या आनंदानं ती बाई जी आहे ती काकांकडे आली होती आणि येताना तिचा मुलगा चालत, चालत त्या आईबरोबर ते आला होता. म्हणजे त्या मुलाला काकांच्या आशीर्वादाने हळू-हळू फरक पडत चाललेला होता. म्हणजे अशा पद्धतीनं काही माहिती समोर येते. आता अनेक लोकांना काकांनी बरं केलेलं होतं. अनेक रुग्णांना त्यांनी बरं केलेलं होतं आणि अनेक लोकांना कधी-कधी आर्थिक अडचण असायची. म्हणजे आरोग्यविषयक समस्या तर त्यांनी सोडवल्या होत्या. पण कधी-कधी पैशाचा प्रॉब्लेम असायचा. कधी-कधी घरामध्ये भांडणं असायची, वाद असायचे. अशा वेळेस सुद्धा लोकं काकांकडे जायचे, काकांना अडचणी सांगायचे आणि त्या अडचणीतनं लोकं मुक्त व्हायचे. आणि महावीर सिंग काका हे परमेश्वराचे अवतार आहेत यावरती लोकांचा विश्वास होता आणि लोक त्यांच्यावर प्रचंड प्रेम करत होते आणि काका सुद्धा त्यांच्यावरती प्रेम करत होते आणि काकांकडे लोक यायचे, लोकांवर तेवढा मोठा विश्वास होता, पण काकांनी कधीही लोकांना फसवलं नाही, भोंदूगिरी केली नाही किंवा कोणाकडून तरी पैसे घेणं, पैसे उकळणं, चुकीची माहिती देणं वगैरे केलं नाही आणि त्याच्यामुळे काका गावातल्या प्रत्येकाचेच नाही, पंचक्रोशीतल्या लोकांचे सुद्धा आदरणीय बनलेले होते. आणि असा संत माणूस पिंपळगावमध्ये जन्माला आला, पिंपळगावमध्ये लहानाचा मोठा झाला, पिंपळगावमध्ये राहतोय, याचा प्रत्येक गावकऱ्याला अभिमान होता. आणि आता याच काळामध्ये काकांचा शब्द हा त्यांच्यासाठी ब्रह्मवाक्य होता. आणि आपले पिंपळगावची यात्रा जी आहे ती गुढीपाडव्याला असायची, सिद्धेश्वराची यात्रा असायची. आता यावेळेस मग काकांनी गावकऱ्यांना सांगितलं, की तुम्ही आता रात्रीच्या सोंगाचा कार्यक्रम सुरू करा. मग आता सोंगाचा कार्यक्रम करायचा तर त्यासाठी काय करावं लागेल, त्याच्यासाठी मग काकांनी सगळे डिटेल दिले होते. सोंग करण्यासाठी मग सपाज्ञा वगैरे काकांनी लिहून दिल्या. सुरुवातीपासून शेवटपर्यंत कार्यक्रम कसा करायचा हे सगळं त्या काकांनी सांगितलेलं होतं आणि त्या पद्धतीनं गावकऱ्यांनी केलेलं होतं आणि बलुतेदार मंडळींना सोंगाची जबाबदारी काकांनी दिलेली होती. तर अशा पद्धतीनं काकांनी आपल्या ही जी यात्रा आहे ती यात्रा पण म्हणजे सोंगाचा कार्यक्रम सुरू केलेला होता आणि प्रत्येकाच्या अडचणीला, प्रत्येकाच्या प्रॉब्लेममध्ये काका धावून जात होते आणि गावामध्ये समजा काही भांडण झालं, वाद झाला, तरी सुद्धा ते काकांकडे जायचे आणि काका तिथल्या तिथं ते मिटवून टाकत होते. म्हणजे महावीर सिंग काका हे पिंपळगावमधले संत होते, कवी होते, दैवी अवतार होते, गावचा आधार होते, मार्गदर्शक होते. म्हणजे गावचाच नाही तर सगळ्यांचंच ते मार्गदर्शक होते, सगळ्यांचा ते आधार होते. आता त्यांचे अनेक चमत्कार आपल्याला सांगता येतील, पण त्यांचा अजून एक सगळ्यात मोठा चमत्कार आणि तो सगळ्या जगानं डोळ्यानं पाहिला होता, तो म्हणजे काकांचा मृत्यू. म्हणजे एकदा काका आजारी पडले. आजारी पडल्यानंतर गावातले लोकं आणि त्यांचे शिष्य जे होते त्यांनी असं ठरवलं, की बाबा आपण काकांना पुण्याला घेऊन जाऊ आणि त्यांच्यावरती उपचार करू. त्यावेळेस महावीरसिंग काकांनी सांगितलं, की मला दवाखान्यामध्ये न्यायची काहीही गरज नाही. कारण आता माझं कार्य सफल झालेलं आहे. माझा अंतकाळ जवळ आलेला आहे आणि मी पौष शुक्ल सप्तमी वार गुरुवार या दिवशी संध्याकाळी हे जग सोडून जाणार आहे. अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या मृत्यूची तारीख सांगितली, वेळ सांगितली, सगळं काही डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं, या दिवशी मी मरणार आहे. पण आता त्यांचे शिष्य होते, गावातली लोकं त्यांच्यावर प्रेम करत होती आणि कोणाला वाटतं, की आपला एवढा देव माणूस आपल्याला सोडून जावा. त्यामुळे ते म्हटले, "नाही, नाही काका, या बाबतीत आम्ही तुमचं काही ऐकणार नाही. तुम्हाला उपचार घ्यावेच लागतील, तुम्हाला दवाखान्यात जावंच लागेल." आणि त्याच्यानंतर बळजबरीनं या मंडळींनी काकांना घेतलं आणि ते पुण्याला घेऊन गेले. वेडी आशा होती, की काका जिवंत राहतील, आपल्याला आधार देतील म्हणून. आणि त्याच्यानंतर ते पुण्याला गेले. विष्णुपुरा जो भाग आहे त्या भागामध्ये तिथं त्यांना ठेवण्यात आलं. त्यांच्यावरती उपचार सुरू झाले होते. पण काकांनी सांगून ठेवलं होतं त्याच दिवशी, त्याच वेळी, त्याच पद्धतीनं त्यांचा मृत्यू झालेला होता. आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव शरीर हे सिद्धेश्वर मंदिराच्या आवारामध्ये आणण्यात आलं होतं आणि त्याच ठिकाणी त्यांना समाधी दिली गेली होती. आणि नंतर मग गावकऱ्यांनी त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर बांधलेलं होतं. म्हणजे परत एकदा आपण विचार करूया, की एका बाजूला ग्रामदैवत आहे, त्या शेजारी काकांची समाधी आहे. एका बाजूला दत्ताचं मंदिर आहे, दुसऱ्या बाजूला गणपतीचं मंदिर आहे. त्यामध्ये काकांची समाधी आहे. म्हणजे देवासारखा मान या गावकऱ्यांनी काकांना दिलेला आहे.
म्हणजे किती मोठी व्यक्ती असेल, किती मोठं कार्य त्यांचं असेल. तर ही माहिती आता मी अनेक लोकांकडून घेतली. ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महावीर सिंग काकांनी किंवा सिद्धेश्वरानं मला जी बुद्धी दिली, त्याप्रमाणे मी हे मांडलेलं आहे. आता मी अजूनही त्यांचे जे अभंग आहेत, ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि ते त्यांचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघूया आता ज्या पद्धतीनं त्यांचे आदेश येईल त्या पद्धतीने आपण काम करूया. बाकी बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेकिंग करा. जय काका महाराज. हर हर महादेव.